आज काय करतेस हे तू? तुम्हाला लाल पालेभाजी आवडत नाही ना, लाल माठाची भाजी. हा. मग म्हटलं चला तुम्हाला लाल माठाच्या भाजीचे पराठे करून देऊया, पण अगदी वेगळ्या पद्धतीने, माझ्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने. वा वा वा, मस्तच. माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला सायली लाल माठाचे पराठे कसे करायचे हे दाखवणार आहे. तर त्यासाठी तिने हे साहित्य जे घेतले आहे ते तुम्हाला आता दाखवेल. वेगळ्या पद्धतीने लाल माठाचे कसे पराठे करायचे, एक नवीन पद्धत तिने काढलेली आहे. त्याच्यामध्ये कसे पराठे करायचे हे तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तिने जे साहित्य घेतले ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो. इथे लाल माठ स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलाय. हा ह्यानीच चिरून दिलेला आहे. इथे फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरून, स्वच्छ धुवून बारीक चिरून. त्यानंतर इथे पांढरे तीळ घेतलेत, आलं लसूण पेस्ट आहे, हळद आहे, लाल तिखट आहे. अगदी आपण कमी खातो तिखट, त्यामुळे एक अंदाजे घेतलं, 1-1.5 चमचा घेतले छोट्या चमच्याने. आवश्यकतेनुसार मीठ घेतले, चवीनुसार म्हणजे. आणि इथे हे गव्हाचं पीठ घेतलंय, हे 2 वाट्या आहे गव्हाचं पीठ. आणि हा मेन पाणी आणि तेल लागणार आहे. आता सर्वप्रथम हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आणि या माठाला पाणी सुटतं, त्यामुळे लगेच पाणी घालायचं नाही. हळूहळू हे पीठ मिक्स केल्यानंतर पाणी घालायचं. आता हे 2 वाट्या पीठ आहे, हे सगळं मी घेते. आता हे बघा असं पिठाला व्यवस्थित सगळं जे साहित्य आहे ते लावून घेते. सगळं एकजीव अशा प्रकारे करून घ्यायचं. आणि मग अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळायचं. एकदम पाणी घालायचं नाही, कारण माठाला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपण आपल्या व्हिडिओला छान असा उदंड असा प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आता आपण मात्र थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग हे पीठ मळून घ्यायचं, नाहीतर नंतर एकदम सैल होईल. हे बघा आता हे पीठ मळून झालं की मग तुम्हाला मी दाखवते. या अशा पद्धतीने असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं. लहान मुलं जी आहेत ना, ती लाल माठाची भाजी खायला कंटाळा करतात, किंवा मोठ्यांना सुद्धा काहींना आवडते, काहींना नाही आवडते. तर अशा प्रकारे जर तुम्ही पराठे केलेत तर मुलं आवडीने खातील. मुलांना पराठे म्हटलं की जास्त आवडतात पोळीपेक्षा, किंवा भाजी खायला त्यांना आवडत नाही, स्पेशली पालेभाज्या खायला त्यांना आवडत नाहीत. तर अशा प्रकारे मुलांच्या डब्यासाठी जर तुम्ही पराठे केले तर मुलं सुद्धा आवडीने खातील आणि पालेभाज्या त्यांच्या पोटात जातील. मेन म्हणजे अगदी घट्ट पण नाही मळायचं आणि अगदी पातळ पण नाही. जसं आपण पोळीला म्हणजे चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळायचं. हा एक डब्यासाठी ऑप्शनल पदार्थ आहे. नेहमीच आपल्याला भाकरी चपाती म्हणजे भाकरी पोळी खायला आवडतेच असं नाही. मग एखाद दिवशी अशा प्रकारचे पराठे तुम्ही करून बघितलेत तर नक्की सगळे आवडीने खातील. आणि घरातल्यांनी खाल्लं की म्हणतात ना आपलं पोट भरतं. ह्याला तेल लावणार आहे आणि 1-10 मिनिटं फक्त ठेवणार आहे आणि मग पराठे लाटून घेणार आहे. आता दाखवते 1-10 मिनिटांनी तुम्हाला. आणि हां, हे तुम्ही जर म्हणजे तुपावरती केले तरी चालतील, तेलावरती केले तरी चालतील, तुमच्या आवडीनुसार. तर आता या ठिकाणी मी हे सगळे त्या पिठाचे गोळे करून घेतले आणि हा पराठा आता लाटून दाखवते. सगळ्या बाजूने अगदी सारखा लाटायचं. अशा प्रकारे पराठा लाटून घेतलाय. बाकी सगळे पण पराठे अशाच प्रकारे लाटून घ्यायचे, दाखवतेच तुम्हाला मी. आता हा पराठा
हे तव्यावर ठेवलाय आणि आता बाजूने तूप सोडलंय आणि गॅस मध्यम ठेवलाय. आता व्यवस्थित व्यवस्थित हा भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने. तुम्ही तेल लावू शकता, पण उलटून घेऊया, पुन्हा तूप लावूया. अगदी पौष्टिक होतात मग. तोपर्यंत हा दुसरा जो आहे तो लाटून घेते मी इथे. हे वेगवेगळ्या शेप मध्ये पण तुम्ही बनवू शकता, त्रिकोणी वगैरे. अशा प्रकारे व्यवस्थित तो भाजून घ्यायचा खरपूस. याच्यामध्ये तुम्ही धणे जिरे पूड पण घातली तरी चालेल, किंवा संडे मसाला जो मिळतो, संडे गरम मसाला, तो घातला तरी चालेल. तर अशा पद्धतीने हा पराठा दोन्हीकडून मी व्यवस्थित भाजून घेतलाय. आता हा काढून घेते एका डिश मध्ये आणि दुसरा जो पराठा आहे तो भाजून घेते. आता दुसरा पराठा देखील मी भाजून घेणार आहे. गॅस मंद ठेवलाय, बाजूने तूप सोडलंय. आणि आता परतून घेते, पुन्हा तूप लावून घेते. हा एक्झॉस्ट फॅनचा आवाज आहे. आता हा देखील पराठा मी मगाच्या सारखाच खरपूस असा भाजून घेते. आता मी तीळ घातले त्याच्यामध्ये, त्यामुळे ते फुगलेले नाही आहेत. म्हणजे बऱ्यापैकी काही फुगतायत, काही नाही असं. तर प्रेक्षक हो, असे हे लाल माठाचे पराठे, पौष्टिक असे पराठे आणि चवदार असे पराठे तुम्ही नक्की करून पहा. इथे मी हे बघा असे स्लाइस केलेत आणि दही ठेवलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.